Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअर मध्ये आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, MBBS तसेच BDS चा कॅप राऊंड 2 डिक्लेअर झालेला आहे। या राऊंड मध्ये कॅटेगरीनुसार गव्हर्नमेंट MBBS कॉलेजचा कट ऑफ काय राहिला, राऊंड 1 पेक्षा राऊंड 2 मध्ये कट ऑफ किती मार्काने कमी गेलेला आहे, तर ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओ मार्फत घेणार आहोत। या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। तसेच येणाऱ्या सर्व माहितीपूर्ण अपडेटसाठी बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे सर्व महत्त्वपूर्ण अपडेट टाइम टू टाइम तुम्हाला मिळत राहतील। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकतो, जेही विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये होते अशा विद्यार्थ्यांना 506 मार्कपर्यंत राऊंड 2 मध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळालं आहे। ओपन कॅटेगरीनंतर जर आपण EWS या कॅटेगरीचा विचार केला तर या कॅटेगरीचा कट ऑफ तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना 487 मार्कपर्यंत गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळालं आहे। त्यासोबतच जे विद्यार्थी VJA मध्ये येतात या विद्यार्थ्यांना 471 मार्कपर्यंत कॅप राऊंड 2 मध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळालं। VJ कॅटेगरीनंतर जर आपण NTC या कॅटेगरीचा विचार केला तर या कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो 501 मार्कपर्यंत आलेला आहे। NTC नंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, जेही विद्यार्थी NTB मध्ये येतात या विद्यार्थ्यांना 448 मार्क, तसेच OBC कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो 504 मार्कपर्यंत आलेला आहे। जेही विद्यार्थी SC कॅटेगरीमध्ये येतात या विद्यार्थ्यांना 428 मार्कवर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळालं आहे। SEBCचा जो कट ऑफ आहे तो 503 मार्क, तसेच जे विद्यार्थी NTD मध्ये येतात या कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो मेल कॅन्डिडेटसाठी 506 व फिमेल कॅन्डिडेटसाठी 502 मार्कपर्यंत आलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हा कॅटेगरीनुसार गव्हर्नमेंट MBBS कॉलेजेसचा कट ऑफ होता। राऊंड 2 मध्ये कट ऑफ हा फक्त 3 मार्काने खाली आलेला आहे। ओपन कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, या राऊंडमध्ये जो ओपन कॅटेगरीचा कट ऑफ आहे तो 506 आहे व राऊंड 1 मध्ये हा कट ऑफ 509 मार्कपर्यंत राहिला होता। तर फक्त 3 मार्काने राऊंड 2 चा कट ऑफ कमी झालेला आहे। अनेक विद्यार्थ्यांच्या नावासमोर या लिस्टमध्ये चॉईस नॉट अवेलेबल आलेला आहे। त्यामुळे विद्यार्थी व पालक पॅनिक मोडमध्ये आहेत की कट ऑफ कमी होणार का नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, राऊंड 3 मध्ये देखील फारसा कट ऑफ कमी होण्याची शक्यता नाही, कारण राऊंड 2 मध्ये फ्री एक्झिट नसल्यामुळे ज्याही विद्यार्थ्यांना आता हे कॉलेज मिळाले आहेत अशा विद्यार्थ्यांमधील 99% विद्यार्थी मिळालेल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेणार आहेत। त्यामुळे MBBSच्या जागा राऊंड 3 मध्ये व्हॅकंट राहण्याच्या शक्यता फार कमी आहेत व कट ऑफ देखील आता यापुढे फारसा कमी होणार नाही। ओपन कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर 503, 504 या दरम्यान आहे त्याच विद्यार्थ्यांना राऊंड 3 पर्यंत गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळू शकतं। त्यापेक्षा ज्या विद्यार्थ्यांचे मार्क कमी आहेत अशा विद्यार्थ्यांनी सेमी प्रायव्हेट MBBS कॉलेजची निवड करा, जेणेकरून तुमचं वर्ष वाया जाणार नाही। या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता। तसेच या पुढील प्रवेश प्रक्रियेमध्ये जर तुम्हाला आमची मदत हवी असेल तर तुम्ही बालाजी एज्युकेअरमध्ये पेड काउन्सिलिंगसाठी नोंदणी करू शकता। या संदर्भाने अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवर जे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत त्यावर संपर्क करून पेड काउन्सिलिंग संदर्भात अधिक माहिती घेऊ शकता। तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया। धन्यवाद।